अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील चिखली कासवे ग्रामपंचायतीच्या कारभारावर ग्रामस्थांनी गंभीर आरोप केलेत। गेल्या काही वर्षात 15वा वित्त आयोग आणि ग्रामपंचायतीच्या सामान्य निधीतून झालेल्या विविध विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। विशेष म्हणजे 2 सप्टेंबर पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास 3 सप्टेंबर पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रतीक पुरेकर यांनी। वतीने डिजिटल इंडियाचे स्वप्न दाखवले जातात, मात्र वास्तविकतेमध्ये पाहायला गेलं तर ग्रामीण विभागात पाहायला गेलं म्हणजेच ग्रामीण विभागाचा चेहरा जर पाहिला तर साधं स्वच्छता सुद्धा ग्रामीण विभागात पाहायला मिळत नाही। याचाच उदाहरण जर पाहायला गेलं तर 18 ऑगस्ट रोजी झालेला अकोल्यातील चिखली कासवी या ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये झालेला नागरिकांचा संताप। विविध समस्या घेऊन नागरिक ग्रामसभेमध्ये पोहोचले। आपल्या समस्या मांडत असताना ग्रामसेवक अथवा प्रशासक असलेले सरपंच यांच्या वतीने गावातील झालेला भ्रष्टाचाराचा आवाज उचलण्याकरता गेलेल्या नागरिकांना तिथून त्यांचा उत्तर तर मिळाले नाहीत, परंतु उडवाउडवीचे उत्तर देऊन त्यांना टाळाटाळ करण्यात आली। डिजिटल इंडिया तो सोडा, ते दूरचा विषय झाला आपला। सगळ्यात पहिले मेन मुद्दा आमच्या गावातल्या पूर्ण नागरिकांना कोणाला पण विचारून घ्या, जेणेकरून मी आतापर्यंत शिक्षण जे काय झालं ते मला अजूनपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाचा चालूचा टायमिंग माहित नाही। ही ग्रामपंचायत चालू कधी होते, बंद कधी होते। गावात ही यावर्षीची पाणी समस्या भयानक होणार आहे, कारण की आज काटेपूर्ण धरणात जर बघितलं तर फक्त 20% जलसाठा राहिलेला आहे। आमच्या याच्यात पहिली पाईपलाईन आली काटेपूर्णावरून, ते फेल गेली। परत 3 वर्ष पहिले 23 मध्ये डबल योजना काढली त्यानं, म्हणजे शॉर्टकट आणली ते शेतीनं। मला सांगा तुम्ही, आता आमच्या गावात एकनाथ पाटील आणि बोर्डे गुरुजी यांनी त्या गोष्टीला 20 वर्ष झाले काटेपूर्ण पाईपलाईन आणली शेतात, दोघांनी आणली, पण एक दिवस पाईप फुटत नाही त्यांचा। आमचे पाईप हे 8 फुटून राहिले चालू केले की। मग मला सांगा तुम्ही, त्याचा खड्डा 1 फूट असते की 3 फूट असते? 3 फुटाच्या खाली कोणी तुम्हाला कोणता शेतकरी अडवणार नाही, कारण की ते गव्हर्नमेंट मालमत्ता असते 3 फुटाच्या खाली नियमानं। त्याच्यानंतर तुम्ही जर 1 फुटावर जर टाकली ते योजना, कोणी नागरटी मारते, कोणी ट्रॅक्टर जाते त्याच्याहून। हे याचं आतापासून नियोजन करतील हे तर पुढे भयानक। तसंच आमचं गाव पाणी टंचाईग्रस्त आहे भयानक। इथं पावसाळा किती घेऊ, आम्हाला सरकारी पाणी यायला लागतं। माझ्या घराच्या बाजूला शौचालय दाखवलेलं आहे, बिल काढलेलं आहे, माझ्या हाती बिल आहे, पण शौचालय आहे नाही माझ्या घराच्या बाजूला। मग हे बिल कशाचं आहे? शौचालय म्हणजे सार्वजनिक शौचालय। सार्वजनिक शौचालय, मग हे बिल कशाचं आहे? शौचालय आहे नाही माझ्या घराच्या बाजूला, मग हे बिल कशामुळे काढलेलं? हे माझी समस्या आहे। कॅमेरामन श्याम वाळस्कर सह मी प्रतीक पुरेकर, LS मराठी, चिखली कासवी।